नमस्कार मित्रांनो, प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे या प्रकरणाचा पुढील भाग आपण सोडूया। प्रश्न बघा, अक्षयजवळ 2150 आंबे होते। त्याने एका पेटीत 60 आंबे याप्रमाणे 32 पेट्यात भरून विकले व 45 आंबे नासले म्हणून टाकून दिले, तर त्याच्याजवळ किती आंबे शिल्लक राहिले? मग मला सांगा, अक्षयजवळ एकूण आंबे किती होते? तर त्याच्याजवळ एकूण आंबे होते 2150। त्याने एका पेटीत 60, एकामध्ये 60, तर 32 पेट्यात किती आंबे असतील? एका पेटीत 60 तर 32 पेट्यात किती आंबे असतील हे काढण्यासाठी 60 गुणिले 32 करावे लागेल। हा शून्य आहे असं लिहूया। 6 दुनी 12, हातच्या गेला 1, 6 18 आणि 1 19। म्हणजेच मित्रांनो, त्याने एका पेटीत 60 आंबे याप्रमाणे 32 पेट्यात आंबे भरून विकले। म्हणजेच हे काय मिळाले आपल्याला? हे मिळाले विकलेले आंबे। एकूण त्याने किती आंबे विकले? एका पेटीमध्ये 60 याप्रमाणे 32 पेट्यातले 1920 आंबे त्याने विकले। नासलेले आंबे किती नासले आंबे? 45, म्हणून त्याने टाकून दिले। तर त्याच्याजवळ शिल्लक आंबे किती राहिले? आता शिल्लक आंबे काढण्यासाठी मित्रांनो काय करावं लागेल? तर एकूण आंब्यामधून विकलेले आंबे अधिक नासलेले आंबे वजा करावे लागतील। एकूण आंबे आहेत 2150 वजा 1920 अधिक 45। 2150 वजा यांची बेरीज करूया। 0 आणि 5 5, 4 आणि 2 6, 9 आहे असं आणि 1 आहे असं। बघा, वजाबाकी करा। 2150 वजा 1965, इथे वजाबाकी करूया। 2150 वजा 1965। शून्यातून 5 जात नाही म्हणून 10तून 5 गेले, हातच्या घेतला। 10तून 5 गेले, 5 राहील, हातच्या दिला। 5तून 7 जात नाही, 15तून 7 गेले तर 8 राहते, हातच्या दिला। 11तून 10 गेले, 1 राहील, हातच्या दिला। 2तून 2 गेले, 0 राहील। म्हणजेच मित्रांनो, त्याच्याजवळ शिल्लक आंबे किती राहिले? तर 185 आंबे शिल्लक राहिले। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2। पुढील प्रश्न बघा, 4956 वजा 243। 6तून 3 गेले, 3 राहील। 5तून 4 गेले, 1 राहील। 9तून 2 गेले, 7 राहील। 4 अशी 4, उत्तर आले 4713, ऑप्शन क्रमांक 2। पुढील प्रश्न बघा, एका बागेत एकूण 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे व 75 नारळाची झाडे आहेत। उरलेली झाडे फणसाची आहेत, तर बागेत फणसाची झाडे किती? मित्रांनो, बागेत एकूण झाडे किती होती ते मला सांगा। तर बागेमध्ये एकूण झाडे होती 1275। त्यापैकी आंब्याची झाडे किती होती मित्रांनो? त्यापैकी आंब्याची झाडे
850. नारळाची झाडे किती होती? तर नारळाची झाडे 75. एकूण झाडातून आंब्याची झाडे प्लस नारळाची झाडे वजा करावी लागतील, तेव्हा आपल्याला बागेत फणसाची झाडे किती होती ते मिळेल. बघा, 850 अधिक 75 यांची बेरीज करावी लागेल. 0 आणि 5 5, 7 आणि 5 7 आणि 5 12, हातच्या गेला 1, 8 आणि 1 9, 925 ही झाली आंबा आणि नारळ यांची एकूण झाडे. बघा, एकूण झाडे किती होते? 1275 वजा आंबा आणि नारळाची झाडे 925. वजाबाकी करूया. 1275 वजा 925. 5 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, 12तनं 9 गेले 3, 350. ही फणसाची झाडे मिळाली, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आले 350. तर बागेत फणसाची 350 झाडे होती. काय केलं मित्रांनो? एकूण झाडामधून आंब्याची झाडे आणि नारळाची झाडे वजा केली, तेव्हा आपल्याला फणसाची झाडे मिळाली. पुढील प्रश्न बघा. 6000 वजा 10 98. शून्यातून 8 जाते का? नाही, म्हणून 10तून 8 गेले 2 राहील. हातच्या दिला 10तून 10 गेले 0 राहील. हातच्या दिला 10तून 1 गेला 9 राहील. हातच्या दिला 6तून 2 गेले तर 4 राहील, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 4902. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा. प्रतिभाजवळ 1940 सफरचंदे होती. तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंदे भरून विकली व 72 सफरचंदे नासली म्हणून टाकून दिली, तर तिच्याजवळ एकूण किती सफरचंदे उरली? प्रतिभाजवळ एकूण किती सफरचंदे होती मित्रांनो? ते मला सांगा. एकूण सफरचंदे किती होती? सफरचंदे 1940. तिने एका पेटीमध्ये 36 याप्रमाणे 20 पेट्यातली सफरचंदे किती झाले? एकात 36 तर 20 मध्ये किती? 0 आहे असं लिहिला. एकात 36 तर 20 पेट्यात किती? म्हणून 36 गुणिले 20 करावे लागेल. 0 आहे असं लिहिला. बेसक 12, हातच्या गेला 1, बेत्रिक 6 आणि हातच्याचं 1 7. म्हणजेच मित्रांनो, एका पेटीत 36 तर 20 पेट्यामध्ये 720 सफरचंदे असतील. त्यानंतर नासली किती सफरचंदे? नासली 72. नासली किती? 72.
आता एकूण सफरचंदे तिच्याकडून गेली किती? 720 अधिक 72. 2 7 8 9 आणि 7 आहे असं 792 सफरचंदे तिच्याकडून गेली. ही आहेत गेलेली सफरचंदे. तिच्याकडे एकूण सफरचंदे होते 1940 वजा गेलेली सफरचंदे 792. वजाबाकी करा. शून्यातून 2 जात नाही, 10तून 2 गेले 8 राहते. हातच्या दिला 14तून 10 गेले 4 राहील. हातच्या दिला 9तून 8 गेले 1 राहील. 81 1 म्हणजेच मित्रांनो 1148 सफरचंदे तिच्याजवळ उरली. 1148. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.